आपण लांब घेऊया का? एका साईडला या ना सगळे. अरे लांब राहा रे. बंदच होता वापरता या सगळे इकडे आले. थांबा थांबा इकडे आहे, जाऊ दे त्यांना वरती जाऊन त्यांना जाऊ देत. जाऊन येऊ दे जाऊन येऊ दे. अरे थांबा रे पुढे जाऊ. विजुअल के लिए कैमरा जाने दो यार. नहीं आगे आगे चलो. सत्यम भाई आपण पहिला 19-20 मार्चला आलो तर हे सगळं एक होतं ते बघूया. तुमच्याकडे आहे जुनं जरा बघू दे पहिलं. गोविंद भाई मंडाला जरा यांना तुम्ही बघा कोणाला आवाज नका. अरे बघू दे रे त्यांना. काय यार गोविंद भाई अरे कॅमेरा समोर काय येतात या तुम्ही लोक. माफियानी ताब्यात घेतलं होतं. बांगलादेशी माफिया आणि 1.5 फूट अंतरावर राहणाऱ्या माफियांनी सगळी जागा मला आठवते 19 मार्च 20 मार्च 21 मार्च आलो होतो. त्यानंतर 48 तासाचं फेन्सिंग केलं. मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दाद देतो, धन्यवाद देतो. करके दिखाया. आणि या माफियांना वोट जिहाद माफिया, लैंड जिहाद माफिया उनको सबक क्लियर केला. दादा पूल बंद केलं होतं. बंद तुझे पता चलता बाद में भाई ढूंढ के नहीं. अभी ऊपर आएगा तो ले लेंगे. ये मागे 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 नाही येऊ द्या ना त्यांना. काय रोज शॉट पाहिजे तुम्हाला. सत्यम भाई या ना पाठी. सत्यम हॅलो सत्यम हाडे सत्यम किसका हम इथेच जाऊया. अरे थोडस जावली जाऊया चला येतात का वर या ना. वरती एक सिंगल पहले कॉमन बाईट करूया. पहिले कॉमन बाईट. मनीषा मनीषा पहिले एक साथ करो. मनीषा बूम भाई रोल सर. बँड्रा परिसरात अनधिकृत घरावर कारवाईच्या ठिकाणी पाणी केलात. काय प्रत्यक्षात अनुभव. तुम्ही हे सगळं बघतात. हे पहा समोर. आपण 18-19 मार्चला इथे आलो होतो पहिल्यांदा. तर हे सगळं झोपडे आणि माफियांचा अड्डा होता. पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यात आपण हे साफ केलं आणि मे महिन्यात आता हे साफ झालं. आणि त्यामुळे ते वोट जिहादच्या अक्का आहे. त्यांचा पोटात भीती आता वाटते की आता त्यांचं राजकीय अस्तित्व साफ होणार म्हणून रोज वोट जिहादचे नेते. मग ते शरद पवार यांची येतो उबाठा जे 1.5 फूटवर राहत आहेत त्यांचे 1.5 फूट इथे नेते असो किंवा राहुल गांधी काँग्रेसचे नेते असो. 1.5-2 कोटी लोक हे रेल्वे टर्मिनस वापरतात. त्यांना त्यांचं हित दिसत नाही. त्यांना लैंड जिहादवाले ते माफिया दिसतात. मी देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. पोलिसांचं कौतुक करतो. करके दिखाया. सर एकूणच आपण बघतोय की फक्त मुंबईतील रेल्वेच्या जागीच नाही तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या आहेत. ज्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला साधं घर घेता येत नाही अशा मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने लोक वर्षानुवर्ष राहतात.
याकडे तुम्ही कसं बघता आणि फक्त ही चूक राहणाऱ्यांचीच की काही पैशांसाठी स्थानिक नगरसेवक असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांना अभय देतात, त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर करून देतात, त्यांची देखील तितकी चूक नाही का? सर्टनली प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. फक्त मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री बनण्यासाठी गद्दारी करण्यात पाप बंद करावं. सगळ्यांनी आता थांबावं आणि जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे, आता तुम्ही पाहिलं त्या बाजूला जे वडाळा आणि त्याचा आसपास ज्या गतीने झोपड्या वाढतात आणि तिथे एसआरएचे प्रकल्प मंजूर होत आहेत, या संबंधात पण मी मुख्यमंत्रीजींना विनंती केली आहे. हे एक सुरुवात आहे असं आपण समजावं. सर, राहुल गांधी म्हणतात की एका वर्षात केंद्रात मोदी सरकार कोसळणार, कसा पाहता त्यांचं हे विधान? हे बघा, असं आहे ना, त्यांना स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आता काहीतरी शेतचल्लीचे स्वप्न दाखवावे लागतात. त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा नेता, त्यांचे निवडून आलेले आमदार खासदार पडून जातात. त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी बरोबर आहेत मुंगेरी लाल के हरे भरे सपने. पाडकाम संपलेलं आहेत का तुम्ही? आज पाणी पण केलं आहे, कुठपर्यंत पोहोचलं? पाडकाम करताना या ठिकाणी दगडफेक पण झालं होतं, कशा पद्धतीने पाहता येईल? तसं बघायला गेलं तर इथली तरी परिस्थिती आता काबूत आहेत. पाडकाम जे आवश्यक होतं ते संपलेलं आहे. आता रेल्वे ताबडतोब इथे कॉन्क्रिटीकरण, फेन्सिंग आणि त्यांना या जागेचा ज्याच्यासाठी टर्मिनस वाढवायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, हे जे दोन रूळ 8 नंबर 9 नंबर ज्याच्यावर झोपडे बांधले होते, खाटा टाकत होते, ते सगळ्या आता विकासाच्या कामासाठी वापरण्याची सुरुवात होणार. दिवाळीपर्यंत आपल्याला इथे पूर्ण चेहरा मोहरा बदललेला दिसतो. तुम्ही ज्या ब्रिजवर आहात तो ब्रिज पण कब्जा करून टाकले होते, असे आरोप होते. आपण आलो होतो त्यावेळी हा ब्रिज वापरताच येत नव्हता आणि तरीही उद्धव ठाकरे, तरीही राहुल गांधी या बांगलादेशची घुसखोर, अपात्र, बेकायदेशीर जे लँड माफिया आहे, त्यांना लँड जिया, तरी त्यांची बाजू घेतात. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेला वाटलं असेल आम्ही धारावीची मस्जिद एका रात्रीत 10 गुंडा आणून थांबवली. इथेही त्यांनी तोच प्रयत्न केला होता. 1.5 फूट अंतरावर राहणारे त्या बंगल्याचा मालकाने, पण तो यावेळी फडणवीसने सफळ होऊ दिला नाही. सर, एक शेवटच्या प्रश्न, समोर जे भाग आहेत तिथे पण 5 माला 6 मालेच्या इलिगल मोठ्या प्रमाणात अधिकृत सर्वांची मागणी करणार आहेत. आता मुद्दा असा आहे की पहिला टप्पा जो आहे जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी आहे तो, त्यानंतर दुसरीकडे जे अनधिकृत असेल पण 2011 आधी ते असेल तर त्याला शासनाने आणि न्यायालयाने पण सांगितलं की त्याला पर्यायी जागा द्या आणि मग विस्थापित. ओके सर, ठीक ठाक कर लेते हैं. हिंदी में जानना चाहेंगे सर, आज जो है बूम आज सेंटर ले, सेंटर लेना बूम. आज मुझे इतना समाधान, ये कौन है? लोकशाही नीचे, बूम नीचे, लोकशाही बूम. दोनों हाथ से पकड़, अपना बूम नीचे है. थोड़ा बूम थोड़ा नीचे रखो, बूम थोड़ा नीचे रखो. हाँ चला, रेडी किधर है? रेडी सर, रोलिंग. ये बाजू घुमा मेरे तरफ, रोल. हाँ ऐसा. 18 मार्च से वास्तव में ये कार्रवाई अभियान शुरू हुआ. 18, 19, 20, 21 ये 4 दिन में मैं 2 बार यहाँ आया था. रेलवे के अधिकारी थे, महापालिका पुलिस. पहले तबक्के में ये जो 8 नंबर 9 नंबर रेलवे लाइन साफ की. अभी वाले तबक्के में ये जो पार्ट है रेलवे टर्मिनल की जगह साफ कर दी है. ये 2 महीने में 6 बार मैं स्वयं आया. मैं महापालिका के अधिकारी, पुलिस, रेलवे अधिकारी को धन्यवाद देता हूं और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जो अधिकारी को कहा यहां पर रेलवे टर्मिनल, उसका विकास, 2 करोड़ लोग ये टर्मिनल से आते जाते हैं और इसके लिए जो भी लैंड माफिया है, जो लैंड जिहाद के नेता होंगे, वोट जिहाद के नेता होंगे, उनकी मत सुनो. यह प्रोजेक्ट अब साफ हो चुका है. अभी प्रोजेक्ट साफ होने के कारण कुछ लोगों के राजकीय भविष्य भी साफ होता हुआ जो वोट जिहाद वाले को लगता है. यहाँ पर 6 महीने में दिवाली पर आप देखेंगे कि जगह पूरा चेहरा मेरा बदल गया.
सर इसके सामने भी कई इलीगल स्ट्रक्चर है 3-4 मोहल्ले के, क्या उस पर भी कार्रवाई की मांग करेंगे? ऐसा है, जो इंफ्रास्ट्रक्चर प्रकल्प के लिए जो आवश्यक जमीन होगी 2011 के बाद में साल 2 साल 4 साल जो अपात्र लोग होंगे उनको छोड़कर पात्र को पर्यायी जगह दी जाएगी। और एक बात बहुत स्पष्ट है, बांग्लादेशी को स्थान नहीं मिलेगा और वोट जिहाद वाले को सबक सिखाया जाएगा। यानी जो बांग्लादेशी हो गए, अपात्र हो गए, जो भूमाफिया है उनके ऊपर कार्रवाई। सर बकरी ईद सामने आ रही है, पश्चिम बंगाल सरकार ने जो है काऊ के सेक्रीफाइसेस पर बैन लगाया, उसे लेकर वहाँ के टीएमसी के जो पूर्व नेता है हुमायूं कबीर, उनका कहना है बीजेपी गवर्नमेंट को मैं वार्न करता हूँ आग से मत खेलिए। अभी वो वोट जिहाद वाले को कहा यार सबक तो सीखो, अभी तो सीखो। कोई कुर्बानी, कत्लेआम, धार्मिक विधि में कोई बैन नहीं हो। मुंबई में किरीट सोमैया ने कहा है कि जो हाउसिंग सोसाइटी है, जो चालिया है, जो रहवासी जगह है, महापालिका ने पूरी व्यवस्था की है। 70 से अधिक मार्केट है, सैकड़ों दुकानें जहां सेक्रीफाइस हो सकता है वहां जाके करो। लोगों जहां रहते हैं वहां पर करना मुनासिब नहीं है। इसके लिए कोई अगर वहां रहने वाले हिंदुओं को दादागिरी, अरे मेरे पास मुस्लिम भी लोग आए हैं सोसाइटी के, यहाँ कल वाकोला कालीना की सोसाइटी के मुस्लिम लोग कि भैया कुर्बानी बगल में मार्केट है वहां करे। हमारी सोसाइटी में 600 बकरे लाकर एक जन बकरे का धंधा करता है, वो उचित नहीं है। कुर्बानी महापालिका ने जो जगह दी है, कलकत्ता में जो सरकार ने व्यवस्था की है उसके अंदर। सर ये तमिलनाडु के सीएम विजय ने जो है एक 10 साल की माइनर लड़की पर जो है सेक्सुअल असॉल्ट पर जो है 2 आरोपियों को कड़ी सजा जो है कार्रवाई करने की जो है आदेश दिया है, क्या कहना चाहेंगे? हाँ एक टिक टॅक करू चला सर ठाण्यात चल